विठ्ठल रूप पाहताना चरणे सुख झाले
Ah
Thank you.
धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं शांत बसतात सकल गुण निदानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं मातजातं नमामि आज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विठ्ठल माये बापे केवळ काशी ते जावे तीर्थासी कुंडलिके काय केले परब्रह्म भेटले प्रसूत प्राप्त प्रसिद्धी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग याचं डिस्कंतर करा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचय, आई वडिलांची अपूर्वता, आई वडिलांची अलौकिकता, आई वडिलांचं सामर्थ्य आणि आई वडिलांची शक्ती प्रतिपादन करणारा, आई वडिलांची पवित्रता वर्णन करणारा तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे। सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्यादेच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने इष्ट आहे। बऱ्याच दिवसापासून ज्यांच्या सुपुत्रांच्या मनामध्ये आपल्या आई वडिलांचा मातृपितृपूजन सोहळा करावा अशी पुष्कळ दिवसापासून इच्छा होती, ते आमचे सन्माननीय नंदूभाऊ तथा रविभाऊ या दोघा बंधुद्वयांनी आपल्या आईवडिलांचं मातृपितृपूजन सोहळा करणं हे अगत्याचं ठरवलं आणि आज तो क्षण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण सर्वांनी आपल्या उघड्या नयनांनी तो सगळ्यांनी भोगलेला आहे। प्रत्येक मायबापाची हीच इच्छा असते, किंबहुना आज जागृत झाली असते की आपल्या लेकरांनी आपलं पूजन असं समाजाचे देखत करावं। प्रत्येक वर्ग आपल्या आई वडिलांना स्वीकारतो। या सेवेसाठी महाराष्ट्रातील सगळी धर्मधुरी मंडळी उपस्थित आहेत। त्यापैकी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण ताल सम्राट सद्गुरू माधवबाबांचे लाडके शिष्य जावईने लाडकी कृपापात्र शिष्य श्री हरिभक्तीपरायण आमचे ताल सम्राट विजूबाबा या ठिकाणी उपस्थित झाले। विशेष म्हणजे एक अवचार नाही, सगळे अवचारच अवचार येतात, मागे पुढे सगळे अवचार। मला ज्यांचा आवाज अतिशय आवडतो आमचे ते हरिभक्तीपरायण साधू महाराज, मधुकर महाराज, मधु महाराज। एखादा कीर्तनासाठी किंवा पोट भरण्यासाठी आई वडिलांचं महत्व सांगतो अशा प्रकारे श्री तुकोबारायांनी या कीर्तनामधून आपल्या आई वडिलांचं महत्व वर्णन केलं। आई बाप केवळ कासे ते नेणं जावे तीर्थासी, म्हणजे साधू संतांनी सुद्धा झुकतं माप आई वडिलांना दिलेलं आहे। जगामध्ये सर्वात मोठं तत्व जर कोणतं असेल तर भगवत तत्व आहे। भगवंताशिवाय दुसरा कोणीही मोठा नाही। त्या भगवंताला सुद्धा कधी कधी उपाधी देत असताना आई वडिलांची दिल्या जाते, याच्यावरून आई वडिलांची कल्पना। जगात जेवढी काही मोठी लोक झाली, जे मायबाबाच्या सोबत आहेत तीच मोठी झाली। जे विस्थापित झाले, आई वडील सोडले, ते मागेही मोठे झाले नाही आणि भविष्यात सुद्धा मोठे होणार नाही। जे आई वडिलांची कास धरून निश्चित मार्गानुक्रमण करतात, आई वडिलांच्या आई वडील जसे मार्गाक्रमण करतात त्या पद्धतीने जे मार्गानुसरण करतात, त्या हिशोबाने जे जगतात वागतात तेच मोठे होतात आणि मागे झालेले आहेत। आणि म्हणून खूप खूप आशीर्वाद आमच्या नंदू भाऊला आणि रवी भाऊंना की त्यांनी आई वडिलांचं मातृपितृपूजन सोहळा केला। मी कीर्तनामध्ये फार शिस्तप्रिय कीर्तनकार, मला कीर्तनात अजिबात गोंधळ म्हणजे पैसे देणाऱ्या कोणीही गोंधळ जमत नाही। पाकिट देणाऱ्याची पोरगी जरी कीर्तनात मोठली तरी मी खोडतोच तिला,
पण या सोहळ्याला मी कधी भाऊ गडबड करू लागले, मला आरामानं होऊ द्या. असे सोहळे क्वचित पाहायला भेटतात. अख्ख्या 45 वर्षामध्ये पहिल्यानं माझ्या जीवनात कीर्तनामध्ये मात्र विसर्जन सोहळा झाला. आणि म्हणून म्हटलं की काही गोष्टी हळूवार झाल्या जातात. कीर्तन दररोजच आहे आणि दररोजच्या कीर्तनामध्ये अजूनही कुणी फारसा असा बदलाव झालेला आणि एकाच कीर्तनातून विमानात बसलेला माणूस पाहायला भेटलं नाही. एक कीर्तन श्रवण धरण डायरेक्टच विमानामध्ये बसला. आणि म्हणून हा कीर्तन परंपरेचा दोष नाही, कीर्तनाचे जे साधू संतांचं चरित्र सांगतात त्यांचा दोष नाही, तो आमच्या साधू संतांचा दोष म्हणावा, हल्लीच्या धर्मधुरीणांचा तो दोष म्हणावा. पण अशी कीर्तन होणं गरजेचे जे अनेकांच्या सृष्टीक्षेपात काही वस्तू आणून देतात. तो आज पवित्र उत्सवात आपल्या डोळ्यांनी साजरा केला. स्वात्मानम द्वैतबंधात मुक्तुमिच्छा मुमुक्षु. स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झालेला जो बंध असतो, तो बंध छेदण्याची ज्याला तीव्र इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. आणि त्या मुमुक्षुला श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा तुला जर इच्छा मुक्त व्हायचं असेल, मुक्त होण्याची ज्याला चाड आहे, ज्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी शास्त्राने गोड चिंतन सांगितलं. मुक्तिमिच्छेशी चेतात विषयान विषयवत तेज. विषय हे विषयासारखे त्यागले पाहिजे. परंतु आपलं या उलट आहे, आपण विषय हे अमृतासारखे सेवन करतो आणि ज्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजे त्या गोष्टीला आपण विषयासारखे. दैवी संपत्तीने कोणीही दुःखी झाला नाही आणि अद्याप पावे तो विषय सेवनाने कोणीच सुखी झाला नाही. एकही जगातला असा मनुष्य निवडून द्या की त्याने विषय सुखाचं सेवन केलं आणि त्याचा त्या ठिकाणी उद्धार झाला, अद्याप पावे तो तर नाही. आणि ज्याने दैवी संपत्ती स्वीकारली पाहिजे त्या दैवी संपत्तीचा अव्हेर केला, दैवी संपत्ती झिडकारली आणि तो मात्र शाश्वत सुखाला प्राप्त झाला, असं एकही मनुष्य नाही. एका गुणांनी मनुष्य संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध झालेले आपल्याला बघायला मिळतात. एक गुण: क्षमा, मार्जवम, दया, शौचम, सत्यम, पियुष्वत भज. काही गोष्टी स्वीकारायला सांगितल्या शास्त्रात. क्षमा स्वीकारली पाहिजे. क्षमा अतिशय महत्वाची आहे. एखादा जर रागाने लालबुंद झाला आणि आपण त्याची जर चूक झाली, आपण त्याला क्षमा नाही केली तर तुकोबाराय म्हणतात त्या नराचं नरत्व काही कामाचं नाही. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी. एखादा क्रोधाविष्ट होऊन आला अग्नीसारखा, लालबुंद होऊन आला आणि तो जर खडकावर पडला तर काय होईल? खडकावर पडल्यावर काहीच नाही, अग्नी विझून जाईल खडकावर पडल्यावर. कालांतराने अग्नीची प्रदीप्तता जी आहे, त्याची दाहकता जी अग्नीची, ती दाहकता अगदी सुंदर प्रकारे दिसेल. हळूहळू दाहकता कमी होईल आणि एका वेळेस खडकाच्या अंगामध्ये क्षमाशीलता असल्यामुळे एका वेळेस विस्तवालाच विजावं लागेल, अग्नीला शांत व्हावं लागेल आणि काहीच इफेक्ट होणार नाही, परिणाम मात्र झिरो होईल. आणि छोटीशी जर काडीपेटीची जरी समजा एक ठिणगी असली आणि ती गवताच्या गंजीवर जर पडली तर काय होईल? भडका होईल. काय जळेल त्यानं? महाराज म्हणतात त्रिभुवन जाळण्याची क्षमता आहे त्याच्या अंगी. छोटीशी ठिणगी गवताच्या गंजीवर पडली तर त्रिभुवन जाळू शकेल आणि एवढा विस्तव अग्नी जर खडकावर पडला तर काहीच करू शकत नाही अग्नी. इतकी क्षमेमध्ये ताकद असताना सुद्धा आपण क्षमा स्वीकारत नाही आणि म्हणून अधपतन आपलं झाल्याशिवाय राहत नाही. शास्त्राने सांगितलं विषय त्यागायचे आणि सत्वगुणादी जे दैवी संपत्तीचे गुण आहेत ते स्वीकारायचे. क्षमा, मार्जवम, दया, शौचम. आर्जवता स्वीकारायची. आर्जवता सरळपणा राहिलाच नाही कोणाच्या अंगी. आता जितकं वाकडं जमल तितकं वाकडं करायला लागले माणसं. सरळ एकदम सोपं आहे. अहो जेवण असं सरळ सोपं आहे. दररोज जेवणाचा नियम कसा आहे? क्रम असा घास घ्यायचा ना असा खायचा. शास्त्र सांगते द्राविडी प्राणायाम करायला तयार आहेत लोक, द्राविडी प्राणायाम, पण सरळ मार्गाने जेवण करत नाहीत. शास्त्रामध्ये द्राविडी प्राणायाम सांगितला. असा घास घ्यायचा ताटातला आणि असा पाठीमागून घालायचा. कोण तृप्त होईल? तरी तसाच प्रयत्न चालू आहे. सरळ मार्गाने कुणालाही सुख शांतीची महाराज गरज भासून नाही राहिली. सर्व याच प्रयत्नात आहे. एसटी ड्रायव्हर कंडक्टरला विचारा, साहेब गाडी कुठं जाते?
एकच शब्द त्यांना सांगा पाहिजे, सावरगावला जाते. ड्रायव्हर म्हणते, कंडक्टर म्हणते तुला कुठं जायचं, आता त्यानं जर म्हणलं सासरवाडीला जायचं तर खरं सांगा घेईल का ते? नाही, पण सरळ सांगत नाही, आर्जवता आली नाही. क्षमा मार्जवम दया शौचम सत्यम पियुष्वत भज. शास्त्राने सांगितलं क्षमा अंगीकारली पाहिजेत, आर्जवता अंगीकारली पाहिजेत. आर्जवता किती सरळपणा हो, काही साधूच्या ठिकाणी एकदम सरळपणा आहे. किती संत सरळ होऊन गेले, वक्ते बाबासारखे साधू अगदी सरळ होऊन गेले. दिसायला महाराज अग्नीसारखे कठीण होते वक्ते बाबा, परंतु वागायला जर विचार करू गेलो वक्ते बाबाचा, तर वक्ते बाबासारखा सरळ साधूच्या त्रिभुवनामध्ये झाला नाही. काय दयेचे मूर्तिमंत उदाहरण शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. शिबिराजा होऊन गेला, शिबिराजा आपण पाहतो, सगळेजण अभ्यासतो. शिबिराजा एका ठिकाणी यज्ञ चालू होता शिबिराजाच्या घरी. हरी ही ओम भद्रम कर्णेवी शृणुयाम देवा भद्रम पश्चिमाक्षिबिराजा जत्रा स्थिरैरंग संष्टमावसस्तनविषयीमध्ये वहितं जदायुः आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणः चक्षु श्रोत्रमथो बलिमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् अहं ब्रह्म निराकुर्यात् मामा ब्रह्म अनिराकरणम्यास्तु तदात्मनिर्त्युपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु हरिः ओम. आवत्या टाकणं चालू आहे, शिबिराजाचा यज्ञ चालू आहे. यज्ञ चालू असताना एक गोष्ट अशी घडली, एक कबूतर पक्षी आला आणि राजा शिबीच्या मांडीवर बसला आणि राजाला विनंती केली, राजे महाराज मला वाचवा. त्राहिमाम 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 त्राहिमाम, राजन मला वाचवा, राजन मला वाचवा, राजन मला वाचवा. राजा यज्ञामध्ये आहुती टाकत असताना गोष्ट अशी झाली, राजाला दया आली महाराज. कुणाची? पक्षाची, कबूतर पक्षाची. कबूतर वाचवा अजरामर झालेले विडाला कोणीतरी भक्ष बनू पाहत आहे. तेवढ्यामध्ये महाराज एक बाज पक्षी आला कबुतराला खाण्यासाठी आणि तो शिबिराजाला बोलायला लागला उद्देशून, अरे राजा, वन उपवन वनपट्टन मी फिरलो माझ्या शिकारीसाठी. अनेक वनातून मी फिरत 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 माझ्या शिकारीला इथपर्यंत आणलं. आता पकडायचं तर तुझ्या मांडीवर येऊन बसली माझी शिकार कबूतर. आता एक काम कर, माझी शिकार मला परत दे. वारे वा, साधूचं सोंग घेतो. यज्ञाचा आरंभ केला आणि यज्ञाचा आरंभ चालू असताना थोड्या वेळाने याच कबुतराची आपल्याला भाजी करून खाता येईल म्हणून या कबुतराला तू मांडीवर आश्रय दिला. हे जमणार नाही. राजाने सांगितले, एक काम कर, मी या कबुतराला शरण दिलेली आहे, या कबुतरानं मला वाचवा म्हटल्यामुळे मी त्याला अभय दिलेलं आहे. आता तुला याच्या मोबदल्यात काय मागायचं ते माग, पण मी कबूतर तुला देऊ शकत नाही. तुम्हाला शरण आलेला आहे आणि शरणार्थीला रघुवंशाचा नियम आहे, शरणार्थीला अभय देण्याचं काम रघुवंश करतो. महाराज त्या ठिकाणी बोलायला लागला तो बाज पक्षी, राजा तुला जर कबुतराची एवढीच इच्छा आहे, हौस आहे आणि एवढीच जर दया येत असेल ना, ती याच्या भारोभार मला तुझ्या अंगाचं मांस काढून दे. राजाने त्या पक्षाची दया आली, शिबिराजाने आपल्या स्वतःच्या शरीराचं मांस काढून दिलं. याला म्हणतात दया. मूर्तिमंत शरीराचे तुकडे, मांसाचे गोळे राजा शिबीने पक्षाच्या भारोभार दिले. पक्षी काही सामान्य थोडा, तो काही 100 ग्राम अर्धा किलो नव्हता. हो, लक्षात घ्या, तो होता मायावी, तो होता अग्निदेव आणि जो बाज पक्षी होता तो होता इंद्रदेव. सोपी गोष्ट नाही. अक्षरशः राजाला पूर्ण शरीर करवतीला बांधावं लागलं तरी राजाने दैवी दया गुण सोडला नाही. ही साधूची दया आहे. एका दया गुणाने